नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी बघा, दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपयाची अनुदान वाढ सरकारने केलेली आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा मागच्या महिन्यातच आलेला आहे आणि आता एक शासन निर्णय अजून आलेला होता। ऑक्टोबर महिन्याचे जे अनुदान आहे ते 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना मिळणार आणि त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्याचे जे अनुदान आहे ते 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। परंतु काहीच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आलेले आहेत। बाकी खूप सारे जे असे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांच्या की खात्यामध्ये फक्त 1,500 रुपयेच आलेले आहेत आणि त्याबद्दलचं आज हे परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया। काय आहे UDID कार्डबाबत याबद्दल माहिती, यामध्ये माहिती, त्याचबरोबर कशा प्रकारे 2,500 रुपये जे उरलेले बाकी सर्व लाभार्थी आहेत त्यांना मिळणार आहेत याबद्दलच जे काही माहिती आहे सरकारनं या जे परिपत्रक जे शासन निर्णय आलेला आहे हे जे परिपत्रक आलेलं आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया, संपूर्ण परिपत्रक आपण वाचून घेऊया, संपूर्ण हा जो शासन निर्णय हा आपण वाचून घेऊया आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, सर्व काही जाणून घेऊया। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊया आणि तो शासन निर्णय जो आलेला आहे, जे परिपत्रक आलेलं आहे ते आपण बघून घेऊया। तर बघा, हेच ते शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा शासन निर्णय किंवा परिपत्रक काढण्यात आलेला आहे आणि दिनांक तुम्ही बघू शकता इथं 9/10/2025 म्हणजेच की 9 ऑक्टोबरचं हे जे परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे आणि सर्व जिल्हाधिकारी यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। विषय काय आहे बघा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत म्हणजेच की तुमचं जे अनुदान आहे त्या अनुदानाबाबत हा जो परिपत्रक आहे हा काढण्यात आलेला आहे। बघा काय आहे, विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून DBT पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। बघा, DBT पोर्टलद्वारे म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जे की तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार डायरेक्ट टाकणार आहे। तर ह्या DBT 2024 पासूनच सुरुवात केलेली आहे डिसेंबर महिन्याच्या। तर त्यानंतर बघा काय लिहिलेलं आहे यामध्ये, या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ₹1,500 वरून ₹2500 इतकी वाढ करण्यात आली आहे। विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली ही वाढ असून सदर वाढ माहे ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे। बघा, म्हणजेच की या महिन्यापासूनच ही जी वाढ आहे ही देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। तर बघा, सर्व जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे जे अनुदान आहे ते वाढीव अनुदान ते जमा करण्यात आलेले आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2500 ऐवजी 1500 इतके वितरित झाल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहेत। बघा, त्यांनासुद्धा माहीत आहे, शासनालासुद्धा कळलेलं आहे की बाकी जे दिव्यांग उरलेले आहेत सर्वच दिव्यांग बांधवांना 2500 रुपये गेलेले नाही आहेत, बाकींना फक्त 1500 रुपयेच गेलेले आहेत। तर त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांच्या समवेत दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। बघा, 9 ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत। तर सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2500 ऐवजी 1500 इतके वितरित झाले आहे, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे। बघा, ज्यांना फक्त 1500 रुपयेच मिळालेले आहे त्यांची यादी, कारण की सरकारलासुद्धा डेटा त्यांच्याकडे आहे, कुणाला 2500 रुपये गेलेले आहे, कुणाला फक्त 1500 रुपये गेलेले आहेत। तर ज्यांना 1500 रुपयेच आलेले आहेत या महिन्याचे सर्व दिव्यांग बांधवांना, ज्यांना 1500 रुपये आलेले आहेत त्यांची जी यादी आहे हे सरकार तहसील केंद्रावर किंवा मग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जिल्हानिहाय यादी पाठवत आहे। तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID
कार्डची जी पडताळणी करून DBT पोर्टलवर अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025चे उर्वरित असलेले 1000 रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल। तर बघा, असे जे दिव्यांग, तुम्हाला या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ आजच टाकलेला आहे सकाळी, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं जे UDID कार्ड आहे हे तहसीलमध्ये जाऊन जे DBT प्रणाली आहे किंवा मग जे तुमचं जे पोर्टल असते दिव्यांग बांधवांचं, सामाजिक न्याय विभागाचा जो कक्ष असतो तहसीलमध्ये, संबंधित जे अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला जे UDID कार्ड आहे हे तुमच्या जे DBT पोर्टल आहे त्या पोर्टलवर ॲक्टिव्ह करावं लागणार आहे, अपडेट करावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे 1000 रुपये हे दिवाळी अगोदरच मिळण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त जर लोकांनी हे काम केलं दिव्यांग बांधवांनी तर मग मात्र दिवाळी अगोदरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु जर डेटा कमी गेला सरकारकडे किंवा संख्या जर कमी सरकारकडे गेली अपडेट करण्यावाल्यांची तर मग मात्र पुढच्या महिन्यात हे तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे जे परिपत्रक आहे काढण्यात आलेलं आहे, स्पष्टता मी सांगून देतो की ज्यांना फक्त 1500 रुपयेच आलेले आहेत त्यांना तुमचं जे UDID कार्ड आहे किंवा मग तुमचे जे संबंधित कागदपत्र आहेत ते सोबत घेऊन जायचं आहे, तहसीलमध्ये जायचं आहे आणि तहसीलदारांना भेटायचं आहे किंवा मग तुमच्या विभागाचे जे दिव्यांग विभाग असतो किंवा मग सामाजिक न्याय विभागाचा जे कक्ष असतो त्यामध्ये जे अधिकारी असतात त्यांना भेटून त्यांना सांगून त्यांना आपलं जे कार्ड आहे, जे UDID कार्ड आहे हे आपल्या जे DBT प्रणाली आहे त्यांची तिथं त्या प्रणालीवर तुम्हाला अपडेट करायचं आहे। तिथं जाऊन त्यांना ते UDID कार्ड दाखवून द्यायचं आहे, ते बघ तिथं अपडेट करतील आणि त्यानंतरच तुम्हाला जे 1000 रुपये उरलेले आहेत तुम्हाला, कारण की 1500 रुपये मिळाले आहेत, 25 रुपये वाढ झाल्यानंतरही तर 1000 रुपये बाकी आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहेत दिवाळी अगोदरच। परंतु तुम्हाला हे काम करावं लागणार आहे, तुमचं जे UDID कार्ड आहे तहसीलमध्ये जाऊन अपडेट करावं लागणार आहे। आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या UDID कार्डची ती पडताळणीसुद्धा करणार आहेत UDID कार्ड व त्यानंतरच ते आपल्या DBT प्रणालीवर अपडेट करणार आहेत। आणि एक सूचना यांना हे सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही सुद्धा गावोगावी जाऊन जे संबंधित कार्यकर्ते आहेत किंवा अधिकारी आहेत तर ते पदाधिकारी आहेत त्यांना गावोगावी जाऊन सुद्धा ही जी प्रोसेस आहे ही करावी लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हीसुद्धा ते कधी येतील कधी नाही, परंतु तुम्हीसुद्धा आपले UDID कार्ड स्वतःच घेऊन जायचं आहे, कागदपत्रसुद्धा घेऊन जायचे आहेत आणि तहसील कार्यालयावर जाऊन आपल्या संबंधित विभागाचा पाशी जे कक्ष असतो त्या कक्षामध्ये जाऊन आपले जे UDID कार्ड आहे आपल्या DBT प्रणालीवर ॲक्टिव्ह करून घेणे गरजेचं आहे। ते त्यानंतरच तुम्हाला जे उरलेले 1000 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत। मी वेळोवेळीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगत होतो की आपले जे कागदपत्र आहेत ते अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही, अडचण येणार आणि म्हणूनच हे अडचण आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा आता काय करायचं आहे, ज्यांना 1500 रुपये झालेले आहेत त्या दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड घेऊन जायचं आहे, आपले तत्सम कागदपत्रसुद्धा घेऊन जायचं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपले जे UDID कार्ड आहे हे अपडेट करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर तुम्हाला जे 1000 रुपये आहे हे दिवाळी अगोदरच मिळू शकतात किंवा मग दिवाळीनंतर आपल्याला पुढच्या महिन्यातसुद्धा आपलं जो अनुदान येणार आहे 2500 रुपये त्या अनुदानासोबतच आपले जे 1000 रुपये उरलेले आहेत हे सुद्धा मिळणार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।